श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. हे दुपारचं टायमिंग आहे. सकाळची पूजा मी सकाळीच करून घेतलेली होती. दारामध्ये रांगोळी, उंबरठ्यावरती रांगोळी, दारामध्ये हळदीचे लेपन मी सकाळीच करून ठेवलेले होते. सकाळची पूजा झाल्यानंतर दुपारपर्यंत मी घरातले सर्व काम आवरले. दुपारनंतर मला श्री महालक्ष्मी मातेच्या लक्ष्मीपूजनाची तयारी करायची होती. त्यासाठी मी फरशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. खाली छोटीशी एक रांगोळी काढली. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहिले. त्यावरती चौरंग ठेवला. चौरंगावरती नवीन लाल वस्त्र टाकले. वस्त्रावरती तांदूळाने अष्टदल कमळ काढून घेतले. कळस मांडण्यासाठी कळसाच्या तांब्याला पंचधाका बांधला. त्यात हळद, कुंकू, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, अक्षदा आणि फूल टाकले. कळसाला आपण आंब्याची किंवा नागवेलीची पानं लावायची असतात. मी आंब्याची पानं लावले. चौरंगावरती कळस मांडून घेतला. कळसावरती नारळाला हळदी, कुंकू व लक्ष्मी मातेचा मुखवटा लावला, म्हणजेच लक्ष्मी मातेचे स्वरूप दिले. कळसाच्या बाजूने जी आपण मातीची नवीन लक्ष्मी आणलेली होती ती ठेवली व जी जुनी लक्ष्मी आहे ती पण ठेवली. गणपतीला, लक्ष्मीला व श्रीयंत्राला पंचामृताने अभिषेक करून घेतला. चौरंगावरती विड्याची 2-2 पानं ठेवली. गणपती बाप्पांना ठेवले. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा व फूल वाहिले. लक्ष्मी मातेला हळद, कुंकू, अक्षदा व फूल वाहिले. श्रीयंत्र हे महालक्ष्मी मातेचे आसन आहे. श्री महालक्ष्मी मातेच्या समोर श्रीयंत्र ठेवले. त्यावरती कमळकट्ट्याची माळ ठेवली. हळद, कुंकू, अक्षदा व फूल वाहिले. आपल्या घरात धन धान्य भरभरून राहावे, लक्ष्मी मातेचा सदैव वास असावा, सुख शांती असावी म्हणून धान्याने उतरंडीमध्ये धान्य भरून ठेवले. ज्या नवीन मातीच्या कुंड्या आणलेल्या होत्या त्यामध्ये लाया व बत्ताशे भरून ठेवले. महालक्ष्मी मातेला पानाचा विडा ठेवला. विड्यामध्ये चुना, काथ, सुपारी, लवंग, वेलची टाकली. महालक्ष्मी मातेला मधाचा प्रसाद खूप प्रिय आहे. वाटीमध्ये मधाचा प्रसाद ठेवला. दुसऱ्या वाटीमध्ये धने आणि गूळ ठेवले. ड्रायफ्रूट ठेवले. लक्ष्मी मातेला लवंग आणि वेलदोळे ठेवले. खाली लाल वस्त्रावरती वही पूजनासाठी वही ठेवली. त्यावरती स्वस्तिक काढून घेतले. हळदी, कुंकू आणि फूल वाहिले. खाली बाजूने झाडूची जी लक्ष्मी आणलेली होती ती ठेवली. त्यावरती हळद, कुंकू व फूल वाहिले. शमीपत्र वाहिले. महालक्ष्मी मातेच्या समोर चांदीचा दिवा ठेवला. महालक्ष्मी मातेला चांदी खूप प्रिय आहे. दिवा लावण्यासाठी बाजूने एक समई ठेवली आणि नंदादीप ठेवला. अशा पद्धतीने लक्ष्मी पूजनाच्या पूजेची तयारी संध्याकाळपर्यंत मी करून घेतली.
संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची पूजा करून घेतली, आरती केली, देवीला नमस्कार केला. सर्वांची पूजा झाल्यानंतर सर्व सोसायटीतले मेंबर एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खाली येतात. सर्व मिळून असे एकत्र फटाके फोडतात व खूप मजा येते. लहान मुलं, सर्व ताई, दादा, सर्व आम्ही एकत्र दिवाळी साजरी करतो. खूप छान दिसत आहेत घरात आणि दारामध्ये पण बघा किती छान वाटतंय. बाहेर फटाक्यांचा आवाज आहे. आम्ही पण फटाके खूप फोडते, पण खूप गर्दी झालेली आहे त्यामुळे एवढं काही शूट घेता आलं नाही. आणि दार बघा आपलं किती सुंदर दिसत आहे. रांगोळीमध्ये मी पूर्ण कलर भरले नाही कारण तेवढा वेळ नव्हता. जसा वेळ मिळाला तसा थोडाफार कलर मी भरलेला आहे. आमच्या शेजारीच्या भाग्यश्री आणि प्रतीक्षा राहती, त्या दोघी पण गावाला गेलेल्या आहेत. त्यांच्या दारामध्ये पण 2 दिवे लावले आणि थोडीशी रांगोळी काढली कारण मला पण एवढा वेळ नव्हता. स्वयंपाक पण माझा वेळ आहे, स्वयंपाक करायचा मला, त्यामुळे मी लगेच पूजा पण झाली. आरती लक्ष्मी मातेला नैवेद्य पण दिला. स्वयंपाकामध्ये केलेली आहे बासुंदी, पुऱ्या, वांग्याचं भरीत आणि भजी. साडी चेंज केली आणि आली किचनमध्ये कारण मला चपात्या करायच्या आहे. पुऱ्या मी केलेल्या आहे कारण पुऱ्या मुलं खात नाही, तेलकट असतात, त्यामुळे आता चपात्या करून घेते. आणि किचनमध्ये खूप पसारा आहे. असा पसारा सर्व ताईंच्या घरी असेल. आज किचनमध्येच काय सर्व घरामध्ये माझ्या खूप पसारा झालेला आहे कारण दिवसभर दिवाळीची तयारी, रांगोळी. तरी मिस्टरांनी मला खूप मदत केली. आज पूजा मांडायला पण, दिवे लावायला पण त्यांनीच दिवे लावले. आणि पूजा पण माझी छान झालेली आहे. पूजा तर सर्व ताईंचीच छान झालेली असेल आणि खूप सुंदर दिसत आहे देवघर पण. आणि बाहेर दारामध्ये पण छान वाटतंय. आज सर्वकडे दिवेच दिवे आहे. सर्व ताईंनी खूप दिवे लावले असेल, आम्ही पण खूप दिवे लावले. सर्व दिवे माझ्या मिस्टरांनीच लावले. तुम्हाला पण दाखवते, हे बघा. भारी वाटतंय ना. अजून खाली फटाके फोडायचं चाललंय. आम्ही दोघंच होतो फटाके फोडायला, त्यामुळे मी पण वरती चालले आले. आणि मिस्टरांना पण थोडं बाहेर जायचं होतं त्यांच्या मित्राकडे, त्यामुळे ते पण गेले. मुलं जर असते तर आम्ही भरपूर फटाके फोडले असते. आमच्यासाठी खूप फटाके पाठवून दिलेले आहे घरी फोडण्यासाठी. थोडेफार फोडले आणि आलो वरती. 1-2 फोटो काढले सर्व ग्रुपमध्ये. आज मी आऊला आंघोळ घातली. आंघोळ झाल्यानंतर ती खूप वेळ झोपली कारण तिला पण छान वाटले असेल, कारण तिला रोज आंघोळ घालत नाही. सौरभला वेळ असला की तो तिला आंघोळ घालतो. तिला बेडरूममध्ये कोंडून घेतले होते कारण खाली गाड्यांची पूजा करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. ती पण खाली आली असती आणि खाली फटाके फोडणे चालू आहे.
तिच्या कानांना त्रास झाला असता, त्यामुळे तिला बेडरूममध्येच ठेवले होते. वरती आलो तर खूप ओरडायला लागली. आता तिला बाहेर लावले आणि बघा कशी बसली, बोलत पण नाही आणि बघत पण नाही आहे. तिला कळतं, खवळलेलं पण तिला कळतं, कारण आज मी तिला ओरडले. सकाळपासून ती बाहेर गेलेली होती, आवाज दिला तरी वरती येत नाही. चला, असं खूप वेळ गप्पा मारल्या आणि माझी बडबड अशीच चालू राहणार आहे. परत काही ताई म्हणतील की खूप बडबड करते म्हणून. बाहेर अजून फटाके फोडण्याचं चाललेलंच आहे. आता हे किती वेळ चालणार आहे, तुम्हाला बाहेर आवाज येतो का नाही माहिती नाही. आणि रांगोळी बघा, मी दुपारीच मी काढली आणि दार पण बघा आपलं खूप खूप छान दिसत आहे. दार सर्व ताईंचं घर सजलं असेल, दार सजलं असेल, देवघर सजलं असेल. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रांगोळी ते पण मला कमेंटमध्ये सांगा. गायत्री पद्मा रांगोळी आहे ही. लहानपणी मी खूप रांगोळ्या काढायची, पण आता मला रांगोळ्या एवढ्या येत नाहीत आणि हात पण वळत नाही. आम्ही सकाळीच 5 वाजता उठून रांगोळी, सळा, आमच्या गावाला सळा टाकायचो शेणाचा आणि रांगोळी काढायचं. लहानपणीच्या आठवणी आता ताज्या होतात असे सणसूद असले की. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कशी वाटली तुम्हाला माझी दिवाळीची पूजा ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पूजा तर सर्व ताईंची छानच झाली असेल. चला, परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. एक लाईक करायला विसरू नका ताईंना. तुमची अशीच कायम साथ पाठीशी असू द्या. तुमची कायम साथ असल्यामुळेच मला हे शक्य झालेले आहे, कारण तुम्ही एवढ्या आवडीने माझे व्हिडिओ बघायला लागले. तुम्ही बघतात म्हणून मला करायला पण खूप छान वाटतं. चला, गुड नाईट.